बडनेरा पोलीस स्टेशन हद्दीतील ग्राम गौरखेडा येथे दूषित पाणी पुरवठ्यावरून वाद निर्माण झाला आहे. दूषित पाण्याची तक्रार केल्यानंतर ग्रामसेविकेकडून खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून या प्रकरणी ग्रामसेविका आणि सरपंच यांच्यावर कारवाईची मागणी करत बडनेरा पोलीस ठाण्यात निवेदन सादर करण्यात आले आहे. बडनेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ग्राम गौरखेडा येथे जल जीवन मिशन अंतर्गत परलाम येथून पाणी पुरवठा केला जातो. मात्र गेल्या काही दिवसांपासून गावात दूषित व दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार नळाद्वारे येणाऱ्या पाण्यामध्ये पक्ष्यांची पिसे, मांसाचे तुकडे तसेच तीव्र दुर्गंधी आढळत असून त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या संदर्भात ग्रामसेविका डिंपल तायडे यांच्याकडे तक्रार करण्यात आली. मात्र समस्येचे निराकरण करण्याऐवजी तक्रार करणाऱ्या ग्रामस्थांनाच खोट्या पोलीस तक्रारी करून गुन्ह्यांमध्ये अडकवण्याची धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. या प्रकरणी ग्रामस्थांनी बडनेरा पोलीस ठाण्यात निवेदन सादर करून ग्रामसेविका आणि सरपंच यांच्या भूमिकेची चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी तसेच गावाला तातडीने स्वच्छ व सुरक्षित पाणी पुरवठा उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली आहे. दरम्यान या प्रकरणामुळे ग्राम गौरखेडा येथे संतप्त वातावरण निर्माण झाले असून ठोस कारवाई न केल्यास ग्रामस्थांनी आमरण उपोषण व तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. आता पोलीस प्रशासन प्रकरणी कोणती भूमिका घेणार याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. आता जाणून घेऊया गौरखेडा येथील रोहित खाडे या युवकाची प्रतिक्रिया. नमस्कार, माझं नाव रोहित खडे. आम्ही सर्व भातकुली तालुक्यातील गौरखेडा गावातील या गावाचे सर्व ग्रामस्थ आहोत. आमच्या गावामध्ये सकाळी ज्यावेळेस नळ आले पिण्याच्या पाण्याचे तेव्हा या संपूर्ण नळामध्ये जे आहेत पक्ष्यांचे फका आणि मांसाचे गोळे आढळून आले होते, ज्यामुळे आम्ही जिल्हा परिषदेच्या काही अधिकाऱ्यांना या संदर्भात सूचना दिल्या होत्या. अधिकारीसुद्धा आमच्या गावामध्ये आले होते. त्याच दरम्यान गावातील सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक हे सुद्धा गावामध्ये आलेले होते. मात्र ज्यावेळेस हे संपूर्ण घटना घडली त्यावेळी आमच्या गावाच्या ज्या ग्रामसेवक आहेत डिंपल तायडे यांनी चक्क युवकांना जे आहेत स्वतः आत्महत्या करून सर्व विद्यार्थी आमच्यासोबत आहेत यांना फसवण्याची जी आहे धमकी दिली होती. या संदर्भात आज आम्ही बडनेरा पोलीस स्टेशनमध्ये आलेलो आहोत आणि पोलीस निरीक्षक यांना आम्ही आज निवेदन सादर केलेले आहेत. वारंवार विद्यार्थ्यांना धमक्या ज्या आहेत त्या आमच्या गावाच्या ग्रामसेवक देतात, त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी ही आम्ही मागणी जी आहे त्या आज बडनेरा पोलीस स्टेशन येथे येऊन पोलीस निरीक्षक यांच्याकडे केलेली आहेत. त्यांनी त्या पोलीस निरीक्षकांनी आपल्याला या संदर्भात काय आश्वासित केले? त्यांनी आता या संदर्भात गुन्हे दाखल करून समोर कारवाई करू अशी आम्हाला आश्वासन दिलेले आहे. समजा या आश्वासनानंतर त्यांच्या गुन्हे दाखल झाले नाही किंवा कोणतंही पाऊल उचललं नाही तर आपलं पुढचं पाऊल काय असेल? नक्कीच आम्ही पोलीस निरीक्षक यांना सूचनासुद्धा दिलेल्या आहेत. जर आमच्या गावामध्ये या संदर्भात कारवाई झाली नाही तर आम्ही आमरण उपोषण किंवा मोठ्या प्रमाणात जिल्हा स्तरावर आंदोलनसुद्धा उभारू असं आम्ही इशारासुद्धा पोलीस स्टेशनला दिलेला आहे. या संदर्भात BCN न्यूजनी संबंधित व्यक्तींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. बडनेरावरनं मच्छिंद्र भटकर. आपण पाहता BCN न्यूज चॅनल. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.